जनार्दन स्वामी जगतगुरु तुकाराम महाराज सद्गुरु जेठूजी महाराज सद्गुरु धनजी महाराज सद्गुरु नागोजी महाराज सद्गुरु तोताराम महाराज सद्गुरु जेठूजी महाराज सद्गुरु राजाराम महाराज कुंडलेश्वर भगवान की जय। बोलली नारी विकता कोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणे तोचे वदनी उच्चारी आपुलियाचा विसर भोळा आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी तुका म्हणे हासे जन तुका म्हणे हासे जन नये कान तये ठाई देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी विठाला 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 महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनिन्दय समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गकरो करो प्रथम नमना दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया ओम श्री विभूषित करा नवनीरदाभात पीतांबरा बिंबफलाधरोष्टात् पूर्णेन्द्र सुंदर मुखादर विंदनेत्रात् कृष्णात् किमपि तत्त्वमहं न जाने देवादि देवा जगत्रय जीवा देवादि देवा जगत्रय जीवा देवादि देवा जगत्रय जीवा देवादि देवा जगत्रय जीवा केशवा विनंती माझी परियसे केशवा विनंती माझी परियसे केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नामा वाणी तुझे वर्णी गुण नामा माझी वाणी तुझे वर्णी गुण नामा माझी वाणी तुझे वर्णी गुण नामा ऐसे देई प्रेम काही करा ऐसे देई प्रेम काही करा ऐसे देई प्रेम काही करा हरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचे संपाद ज्ञानं च विधाय भक्ती विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या प्रतिवर्षा पंढरपुरा येती महाद्वारा हरी भेटी विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत अकारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश पांडुरंग परमात्मा यांचे वैराग्यवंत भक्त देहो निवासी श्री संत जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणांचा गौडनिपर प्रकरणातील एका भगवंताच्या दर्शनाने भावविभोर झालेली जी गवळण आहे तिची अवस्था आपल्या समोर मांडणारा हा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. काल्यासाठी घेतलेला हा अभंग अत्यंत सुंदर आहे की अशी एक कोणीतरी गवळण आहे की जिचं नाव तुकोबऱ्यांना माहीत नाही. कोणी एकी भुलली नारी कोणी एकी कोणीतरी एक भुलली आणि काय करू लागली विकिता गोरस घ्या म्हणे हरी. गोरस विकते पण काय म्हणते हरी घ्या म्हणते. अशी तिची अवस्था निर्माण झाली. नवे नवे हे का झालं तिचं देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी. तिने त्या देवाला पाहिलं केव्हा पाहिलं कसं पाहिलं याचं चिंतन आपल्याला या अभंगातून करायचंय. पुढे त्या देवाला पाहिलं आणि तो भगवंत तिच्या मनामध्ये बसला. मग भगवंत एकटाचा मनामध्ये तिच्या बसला मग मात्र तिला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची अपेक्षा राहिली नाही चिंता राहिली नाही कोणत्याही गोष्टीची आशा राहिली नाही. म्हणून आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके जे आपलं आहे त्या सर्वांचा विसर पडलाय. फक्त एकच कौतुकाने तिला आठवतोय फक्त भगवंत गोविंद गोविंद. आणि अशी अवस्था तिची बघितल्यानंतर समाजातील परिवारातील आजूबाजूची मंडळी तिला हसायला लागली. तुकोबराय म्हणतात तिला लोक हसत होते पण तिची भगवत भक्ती एवढी विशेष होती की तो का म्हणे हासे जन नये कान तये ठाई. लोक हसत होते पण लोकांकडे तिने लक्षच दिलं नाही कारण की तिला परमार्थ साध्य करून घ्यायचा होता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विस्तृत चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा आपण सर्वांना ज्ञात आहेत तरी सुद्धा वक्त्याचं आद्य कर्तव्य आपल्या या ईश्वर कॉलनीमध्ये जळगाव नगरीमध्ये आमचे आदरणीय गुरुजी श्री अरुण हिरामन चौधरी यांच्या वयाला 75 पूर्ण झाली. म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि त्या निमित्ताने त्यांच्या परिवाराने आयोजित केलेला हा श्रीमद भागवत सप्ताह आहे. सप्ताहाचा काळही योग्य निर्माण झालेला आहे. सप्ताहाचं औचित्यही उत्तम आहे आणि श्रोते सुद्धा सुजाण आहेत. असा मेळ वारंवार भेटत नाही तर आमची अवस्था कशी आहे गावोगावी आम्ही आता बघतोय भला मोठा मांडव आणि त्यात 5च पांडव अशी परिस्थिती निर्माण होते. पण तरी सुद्धा इथं शहर असून सुद्धा आमच्या गुरुजींच्या प्रेमाखातर सर्व त्यांची आप्तिष्ट इष्टमंडळी मित्रमंडळी नातेवाईक भाऊबंधकी सर्व इथं उपस्थित आहेत. मूळ आसोद्याचे रहिवासी असलेले हे आमचा परिवार चौधरी परिवार आणि त्यामुळे आसोद्याचीही भरपूर मंडळी इथं आहेत. बहुल आसुदा बहुल म्हणायला काही हरकत नाही अशी अवस्था आहे. आणि हे सर्व मंडळी इथं आलेत. पण जरा माझी तिरधा तिरपट होते. माझा जीव जरा घाबरतोय. काही लोक म्हणतील का जीव घाबरतोय. आता लक्षात घ्या बरं का जी परिस्थिती माझी आळंदीला 4 वर्ष शिक्षण घेतल्यानंतर ज्यावेळेस कीर्तनाची परीक्षा होते त्यावेळेस होती ना तशी परिस्थिती आज झाली. का
त्यावेळेसही आमचे शिक्षक परीक्षक म्हणून होते. आजही जवळपास आमचे भरपूर शिक्षक परीक्षक म्हणून बसले. विठाला 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 विठाला. आम्ही ज्यांच्या हाताखाली शिकलो वाढलो, लहानपणी आमच्यावर ज्यांच्या अमोघ अशा संस्कारांनी आमचं जीवन घडलं, आमचे गुरुजी त्यातले एक होते. गुरुजींनी आम्ही असताना गुरुजी मुख्याध्यापक होते. त्यानंतर आमचे समोर बसलेले आमचे हरिभक्त परायण भास्कर गुरुजी आहेत, आमच्या जना मॅडम आहेत, अजूनही मंडळी आहेत, काही येणार आहेत, काही येते आहेत, भरपूर मंडळी आहेत. मागे अजून आहे का कोणी? नाही. काही लोक म्हणतील तुमच्याजवळ जास्त ज्ञान झालं का? नाही, माझ्याकडे जास्त ज्ञान झालं नाही, फक्त जे माझ्याकडे आहे ते बरोबर आहे की नाही हे तपासून घ्यायचं. विठाला 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 विठाला. आणि अशा प्रकारे या परिवारामध्ये आमच्या आदरणीय सौ उषा अरुण चौधरी, त्याचप्रमाणे आमचे निशिकांत अरुण चौधरी, मिनल शशिकांत चौधरी, समर्थ निशिकांत चौधरी, प्रांजल निशिकांत चौधरी, त्याचप्रमाणे ज्यांच्याही अनमोल सहकार्याने हा सप्ताह घडत आहे असे अविनाश वसंत भंगाळे, कविता अविनाश भंगाळे, पंकज एकनाथ सावदेकर, उत्कर्षा पंकज सावदेकर, निलेश श्रीराम पाटील, सोनिका निलेश पाटील. आणि अशा हा संपूर्ण परिवाराने आपल्या वडिलांच्या उत्तम आयुष्यासाठी आणि भविष्यात येणाऱ्या आयुष्यात निरोगी आयुष्य जावं, नवे आता शताब्दीपर्यंत त्यांना उदंड आयुष्य प्राप्त व्हावं आणि शताब्दीला सुद्धा असा भला मोठा सप्ताह आपण करावा. फक्त आता बुवा बदलवतो का काय काय माहित. विठाला विठाला पण आमच्या निशिकांत दादांनी ज्यावेळेस आमच्याशी संपर्क साधला त्यावेळेस त्यांनी सांगितलं, महाराज हे सर्व गोष्ट गोपनीय झाली पाहिजे. जे सर्व नियोजन आहेत ना ते सर्व कसं झालं पाहिजे, गोपनीय झालं पाहिजे. आम्हाला काय द्यायचं आहे, अकस्मात त्यांना धक्का द्यायचा आहे, म्हणजे आपल्या भाषेमध्ये सरप्राईज द्यायचं आहे. आणि मग अशा प्रकारे त्यांनी सर्व नियोजन करून घेतलंय, कोणालाही कानोकान माहिती न पडू देता. आणि मग नंतर जेव्हा पत्रिका छापल्या गेल्या त्यावेळेस आमच्या गुरुजींना ती पत्रिका दाखवली आहे आणि मनस्वी त्यांनाही आनंद झाला असेल. कारण की लक्षात घ्या, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. जी मुलं घरी चांगली संतती जन्माला येते, जी मुलं आपल्या आईवडिलांच्या निमित्ताने सेवा करतात, आईवडिलांची सेवा करतात, नवे सेवा केल्यानंतर आईवडिलांची सेवा करता करता भगवत सेवेची ही ज्यांची वृत्ती आहे, असे मुलं जर जन्माला आले तर त्याचा हरिक जर देवाला वाटतो तर आपल्याला का वाटू नये. विठाला 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 विठाला. आणि त्या योगाने संपूर्ण जमलेली आपली सर्व मंडळी. पुढेही भरपूर कार्यक्रम आहे म्हणून जास्त परिहार लांबवत नाही, अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगतो, काला करतो आणि पुढे तुमच्या पुढच्या कार्यक्रमाला मी तुम्हाला मोकळं करतो. आज जगद्गुरु तुकोबारायांनी अभंग घेतलाय, त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारा एका स्त्रीचं वर्णन करतायत. एका काय करतायत, स्त्रीचं वर्णन करतायत. स्त्रीचं वर्णन करत असताना काही अंशी काही भाविकांना ज्यांना तुकोबारायांच्या जीवनाशी संबंध आहे, अभ्यास आहे, त्यांना प्रश्न पडू शकतो. तुकोबारायांचं जीवन हे एकविध स्वरूपाचं जीवन आहे. भगवंताशिवाय आणि संतांशिवाय इतर कोणाचंही वर्णन तुकोबारायांनी कधी केलं नाही. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि का पे काम नाही आता. दुसरं कोणाचंही आम्हाला काही घेणं देणं नाही, फक्त आणि फक्त भगवंत एकमेव आमचा काय असावा, आमचा काय असावा, उपासक असावा, याविषयीची तुकोबारायांची आग्रही भावना असताना सुद्धा आज मात्र जगद्गुरु तुकोबारा एका स्त्रीचं वर्णन करतात. हे कसं, हे घडलं कसं, याला कारण काय? तर लक्षात घ्या, जगद्गुरु तुकोबारा ज्या स्त्रीचं वर्णन करतात ती साधारण नाही. कारण की काही अंशी लोकांना वाटेल की तुकोबारायांचे एक तर काही प्रमाण सापडतात की तुकोबारा म्हणतायत तुका म्हणे आम्हा दिसतील नारी रिसाची या परी आम्हा पुढे.
आमच्या पुढे रिसाप्रमाणे नारी दिसेल म्हणे. जर एखादी स्त्री आमच्या पुढे आली तर कशाप्रमाणे वाटेल तुकोबराय म्हणतात? रिस. रिस म्हणजे काय? लिसडी. लिसडी, अस्वली, अस्वलाप्रमाणे आम्हाला स्त्री वाटेल म्हणे. अशी तुकोबरायांची भावना आहे. तुकोबरायांचीच नाही तर इतर संतांच्याही काही भावना या बाबतीत आपल्याला जाणून घेता येतील. जसं जगद्गुरु तुकोबराय याप्रमाणे म्हणतात तसं कबीर महाराजही आपल्या एका दोह्यामध्ये सांगतात. कबीर महाराज म्हणतात रिंग रिंग नाग से नागिन बुरी हाथ लगे कट खाए, नाग से नागिन बुरी हाथ लगे कट खाए, नागिन से नारी बुरी देखत लहरिया जाय कबीरा, देखत लहरिया जाय. कबीर महाराज म्हणतात अरे बाबा नागापेक्षाही वाईट नागिनीचं आहे. अहो नाग तरी काहीतरी केल्यानंतर दंश करेल पण नागिनी दुरूनच फुस करते. पण त्याच्याही पेक्षा भयंकर जिची नजर आहे तिची नजर कोणाची म्हणे? नारीची. नारी नाग से नागिन भुरी हात लगे कटक आहे, नागिन से तो नारी भुरी देखत लहरी आज. नुसतं नारीने पाहिलं स्त्रीने पाहिलं तर माणसं गण. अहो मी तर नेहमी सांगतो कपड्याच्या दुकानासमोर ठेवलेल्या नकल्या बाहुल्या 15 मिनिटं माणसाला पुढे सरकू देत नाही तर खऱ्या बाहुल्या काय करतील? विठाला 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 विठाला.